नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमधून ज्ञानेश्वर वाकाल. शेतकरी मित्रांनो, कापूस फरदड ज्या शेतकऱ्यांनी फोडलेली अशा शेतकऱ्यांनी कापूस फरदडमध्ये दुसरी फवारणी कोणत्या औषधांची करायला पाहिजे जेणेकरून बोंडअळीचा प्रादुर्भाव पिकामध्ये होणार नाही, त्या संदर्भात शॉर्टमध्ये माहिती देतो शेतकरी मित्रांनो. तर या ठिकाणी फवारणी करत असताना आपल्याला जी कीटकनाशकं घ्यायची ती मी दाखवतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा, इंजो केमिकलचं वार 505 हे सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड, यामध्ये क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन म्हणजेच गॅस पॉयझन. तर याचं प्रमाण आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 30 ml या प्रमाणात घ्यायचं आहे. आणि सोबत पात्यापुड्यांची संख्या या ठिकाणी चांगली राहावी त्यासाठी आपल्याला एक हे बघा केन्सो केमिकल कंपनीचं जे आहे तर ॲमिनो ॲसिड या ठिकाणी आहे. तर हे ॲमिनो ॲसिड आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 40 ml या प्रमाणात घेऊन फवारणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो. यामुळे काय होणार तर की बोंडअळीचा प्रादुर्भाव पिकामध्ये होणार नाही आणि ॲमिनो ॲसिडचं काम जे आहे तर ते पात्यापुड्यांची संख्या त्या ठिकाणी तुमची चांगली राहणार आहे शेतकरी मित्रांनो.